नमस्कार. आजच्या गोष्टीचं नाव आहे कर्म. तर ऐकूया तर मग. एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करायला फिरत होता. फिरता फिरता तो एका गावातील दुकानासमोर थांबला. प्रधानाला बोलावून म्हणाला, का कोण जाणे, मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहिलं नाही, त्याला ओळखत पण नाही, पण मला या दुकानदाराला फाशी द्यावी असं वाटतं. प्रधानजी बुचकळ्यात पडले. ते काही बोलण्याच्या अगोदरच राजा तिथून पुढे निघूनही गेला. प्रधानजी विचारात पडले. त्याने ते दुकान पाहून ठेवलं व ते राजामागे निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रधानजी गावातल्या त्या दुकानाजवळ गेले. त्याने आपला वेश बदललेला होता. दुकानात गेल्यावरती दुकानदाराशिवाय तिथे कोणीच नव्हतं. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली तर तो चंदनाचा व्यापारी असल्याचं समजलं. तो दुकानात गेला. त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होतं. मात्र कोणी खरीददार नसल्याने मालक वैतागलेला होता. चौकशी करता कळलं की लोक नुसते येतात, वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात. रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला बऱ्याच वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा. तो मेला तर या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल, माल विकला जाईल, 4 पैसे सुद्धा मिळतील. प्रधानजींना मग राजाला या अनोळखी व्यापाऱ्याला फाशी का द्यावी वाटलं याचा उलगडा झाला. व्यापाऱ्याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंग लहरीने दूषित वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचा विचार उद्भवला होता हे मात्र नक्की. प्रधानजीने त्या दुकानदाराकडे थोडी चंदनाची खरेदी केली. दुकानदाराला बऱ्याच दिवसांनी गिराईक मिळाल्याने दुकानदार सुद्धा आनंदित झाला होता. प्रधानजी तिथून निघाले आणि राजदरबारात राजापुढे येऊन चंदन ठेवलं. राजाने कागद उघडून चंदन पाहिलं आणि त्याच्या सुगंधाने ते मोहित झाले. त्यांनी प्रधानजीला विचारलं, कोठून आणले हे चंदन? प्रधानजीने त्या व्यापाऱ्याचं नाव सांगितलं. राजा म्हणाला, अरे काल मला उगाच त्याला फाशी द्यावीशी वाटली. त्या व्यापाऱ्याला काही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला. राजा अधूनमधून इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करू लागला. राजाच्या खरेदीनं आनंदित व्यापाऱ्याच्या मनात आता राजा मरावा हे आता येईनासं झालं. चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो एक चांगला मित्र झाला. पहा, आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार, दयाळूपणा आणला तर इतरांच्याही मनातही चांगले विचार, चांगल्या भावना आपल्यापर्यंत येऊ शकतील आणि आपला उत्कर्ष त्यातूनच होईल. मग कर्म म्हणजे काय? अनेक जण म्हणाले, आपले शब्द, आपली कृती, आपली भावना म्हणजे कर्म. पण खरं हेच आहे की आपल्या मनात येणारे विचार आपलं खरं कर्म आहे. आवडली ना गोष्ट?